ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट AIU ने जाहीर केलेल्या डोपिंग उल्लंघनांच्या यादीत भारताने कोणत्या देशाला मागे टाकून अव्वल स्थान मिळवले आहे? उत्तर आहे केनिया. भारताने केनियाला मागे टाकून डोपिंग उल्लंघनांच्या जागतिक यादीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. ही क्रीडा क्षेत्रासाठी चिंतेची बाब आहे. नीती आयोगाच्या कृषी विपणन सुधारणा निर्देशांकात महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? उत्तर आहे गुजरात. महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे, तर गुजरातने कृषी विपणन सुधारणांच्या अंमलबजावणीत दुसरे स्थान मिळवले आहे. जगातील सर्वात स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी देणाऱ्या देशांच्या जागतिक क्रमवारीत फिनलँडसह कोणत्या देशाने 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत? उत्तर आहे आइसलँड. फिनलँड आणि आइसलँड या दोन्ही देशांनी त्यांच्या प्रगत जलशुद्धीकरण यंत्रणेमुळे जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचणारी पहिली भारतीय महिला दिव्या सिंग या कोणत्या पेशाशी संबंधित आहेत? उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या रहिवासी असलेल्या दिव्या सिंग या व्यवसायाने शिक्षक आहेत. तेलंगणा सरकारने सुरू केलेल्या भूभारती पोर्टलचा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर आहे जमीन महसूल आणि व्यवहारांचे सुसूत्रीकरण करणे. जमिनीचे व्यवहार सुव्यवस्थित करणे, अचूक मॅपिंग करणे आणि जमिनीचे वाद कमी करणे हे या पोर्टलचे मुख्य उद्दिष्ट आहे. कृष्णकुमार सिंग यांची खालीलपैकी कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे सेल. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या नेतृत्वाची जबाबदारी आता कृष्णकुमार सिंग यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 11 एप्रिल 2026 रोजी साजरी झालेली महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कोणत्या कालावधीच्या द्विशताब्दी वर्षाची सुरुवात दर्शवते? उत्तर आहे 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027. 2026 मध्ये त्यांची 199वी जयंती आहे. त्यामुळे 2026 ते 2027 हे वर्ष द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेले तो लाम हे खालीलपैकी कोणत्या वर्षी नियुक्त झालेल्या जागतिक नेत्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत? उत्तर आहे 2026. तो लाम यांची व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षपदी झालेली निवड ही 2026 मध्ये महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय नियुक्त्यांपैकी एक आहे. भारतीय नौदलाने कोणत्या देशासोबत वरुणा 2026 हा द्विपक्षीय सागरी सराव अरबी समुद्रामध्ये आयोजित केला आहे? उत्तर आहे फ्रान्स. भारत आणि फ्रान्स या दोन देशांच्या नौदलांमधील समन्वय वाढवण्यासाठी वरुणा हा सराव नियमितपणे केला जातो. गुजरात उच्च न्यायालयाने न्यायालयीन निकालांमध्ये कोणत्या तंत्रज्ञानाच्या वापरावर नुकतीच बंदी घातली आहे? उत्तर आहे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. न्यायालयीन निकालांची विश्वसनीयता टिकवून ठेवण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयाने AIच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.